महिला एवं अपने बच्चों की सुरक्षा के लिए महिला मोर्चा एवं कांग्रेस एनसीपी सहित अन्य दलों ने राज्य सरकार से लगाई गुहार। वहीं महिला मोर्चा ने रैली निकालकर तहसील कार्यालय के सामने दिया धरना। बता दें कि देश और राज्य में महिलाओं पर बढ़ते अत्याचार के खिलाफ पिंपरी चिंचवाड़ शहर में महिलाओं का भव्य आक्रोश मार्च आयोजित किया गया। इस आक्रोश मार्च में एनसीपी, कांग्रेस एवं अन्य दल ने एकजुट होकर महाराष्ट्र में महिलाओं के साथ हो रहे अत्याचार को लेकर आक्रोश जताया है। वहीं महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे को अपने पद से इस्तीफा देने की भी मांग की। नमस्कार, मैं हूं नासिर खान और आप देख रहे हैं। आज महिला मोर्चा द्वारा खंडोबा मंदिर से जुलूस निकाला जा रहा है, जो महिला की सुरक्षा एवं बच्चों की सुरक्षा को लेकर सीएम यहाँ के जो सीएम उसको संदेश देने जा रहे हैं। हम यहाँ कुछ महिलाओं से बात भी करेंगे। मोर्चा आपण महिलांवर होणाऱ्या सातत्यानं अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी, महिला शक्तीला संघटित करण्यासाठी आणि महिला अबला नाही तर ती सबला आहे की त्याच्यावरच्या पीठावरच्या बाजूने अत्याचार करणाऱ्या विरोधकांना आज हा मोर्चा काढायचा आहे। 2 बैठका घेऊन आपल्या सगळ्या महिला प्रतिनिधींनी आग्रह करून रविवारी हा मोर्चा काढायचं ठरवलं। त्यामुळे मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये फेरबदल घेऊन या ठिकाणी आहे। तर अतिशय कमी वेळेमध्ये आपण सर्व या ठिकाणी आला। ही भावना ही या राज्याच्या, या शहराच्या नागरिकांची भावना, महिलांची भावना। इथे आपल्या निगडीमध्ये कीर्ती विद्यालयामध्ये बलात्काराच्या, विनयभंगाच्या आरोपाखाली जो माणूस शिक्षा भोगून आला त्याला पुन्हा या ठिकाणी शाळेमध्ये कामावर ठेवलं आणि पुन्हा त्यानं त्याच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती केली। आज आम्ही आवाज उठवतोय म्हणून कोणतरी वेगळे सत्तेवर त्यांच्या विरोधामध्ये बोलतो। या ठिकाणी दुसऱ्या सत्तेवर कोणी असताना महिलांच्या अत्याचार झाला तर आम्ही बोलत असतो, आम्ही आलोच असतो। आज यहाँ पे जो जनक्षोभ आया है महिलाओं का, वो बेसिकली जो अत्याचार बढ़ रहे हैं महिलाओं के प्रति, उसके लिए ये जो बहुत ज़्यादा संख्या में जो महिलाएं आई हैं इस वजह से आई है कि जो भी अन्याय अत्याचार हो रहा है, जो हमारे सरकार पे बैठे हुए जो मंत्री है, शिंदे सरकार है, फडणवीस सरकार है, अगर उन्हें हम महिलाओं को अगर न्याय देना नहीं आता तो वो जो कुर्सी है उस पर बैठने का भी अधिकार उन्हें बिल्कुल भी नहीं है। ये जो भी घटनाएं हुई है, जो बदलापुर की जो घटनाएं बहुत ही निंदनीय है, बहुत ही निंदनीय है। एक 4 साल की बच्ची एक भाजपा संचालित संस्था जो संस्था है उसमें काम करना रहा, वो जो भी है नराधम, उसने उस बच्ची पे जो रेप किया और जब उसकी माँ कुछ कंप्लेन लिखवाने पुलिस स्टेशन गई थी तब उन्होंने पुलिस स्टेशन में कंप्लेन नहीं ली क्योंकि वो जो संस्था है वो भाजपा संचालित थी। इसलिए उन्होंने उस महिला को, उसकी मम्मी को वहाँ पे 13 घंटे तक वहाँ पे रुकवाया, जो कि वो सरकार वही बदनाम हुए हैं क्योंकि जो भी घटनाएं घट रही है बदलापुर है, थाने के अभी जो वाकड़ में हाल ही में आज घड़ी है वो बहुत ही निंदनीय है। मैं इस सभी जो घटनाएं घट रही है उनकी मैं निंदा करती हूँ और इन फडणवीस सरकार, गृह मंत्री हमारे, मुख्यमंत्री शिंदे हमारे, जो कि उन्हें हमें जो माझी लाडकी बहन योजना जो हमें दे रहे हैं वो नहीं चाहिए। हमें हमारा भारत देश सुरक्षित चाहिए। प्रत्येक जो महिला बाहर निकलती है काम के लिए उन्हें हमारा देश सुरक्षित हमें चाहिए। बस मैं इतना ही कहना चाहती हूँ। उसके खिलाफ म्हणून त्यांनी आपल्या काळजावर परत ठेवून त्या शिवबाला घडवलं। त्यांनी स्वतः सुद्धा कुठल्याही प्रकारच्या अय्याशी जीवन भोगलं नाही आणि त्यांची ती जनता अय्याशी जीवन भोगण्याचा विचार कसा करते मला कळत नाही। सगळे शिवाजी महाराजांचं नाव घेतात पण त्यांच्यातला एक गुण घेण्याचा प्रयत्न का करत नाही। आणि तुमच्या घरात आई आहे, बहीण आहे, माता आहे, आज तुमची बायको आहे, आज तुमची मुलगी आहे आणि बाहेर फिरणाऱ्या पुन्हा दुसऱ्यांच्या मुली आहेत कडूनच तुम्हाला मिळालं आणि तिलाच तुम्ही रस्त्यावर आणता, तिचीच छेड करता, तिचीच निंदा करता आणि तिलाच विवस्त्र करता। लाज वाटते
खऱ्या अर्थानं मणिपूरपासून झालेली सुरुवात बदलापूर असेल, कोलकाता असेल, उरण असेल, त्यानंतर आता पिंपरी असेल, मागच्या जागांमध्ये किती महाविद्यालय निघाली या ठिकाणी अत्याचार होण्याचा झालेला आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्यातलं आणि देशातलं सरकार आहे त्यांचं महाराष्ट्रातली जनतेचं असलेली सुरक्षा असलेलं आदरणीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व मित्रमंडळी, बहीण भाऊ आणि सगळे महिलांच्या वरती अत्याचार होतोय, मोर्चे निघतात त्याबद्दल आपण सगळेच आहोत. पण खरंच महिलांना न्याय मिळाला पाहिजे या मताची न्याय. किती दिवस आपण मोर्चे घेणार किंवा मोर्चे करणार, किती दिवस मेणबत्त्या पेटवणार आणि माणसं पेटवली पाहिजे चौकामध्ये. या सरकारचा काय विचार करायचा? सरकारकडे एवढे डोळे झाकून बसलेलं नाहीये. सरकारला सगळं दिसतंय. पण काय राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे सगळे शांत बसतात. अतिशय विचित्र पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारचा अन्याय आणि आसूड उघडण्याचा प्रकार या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. सर्व समाजातील बंधू आणि बांधवांच्या वतीने राज्य सरकार स्पष्ट शब्दांनी या ठिकाणी